त्र्यंबकेश्वर दिनांक 13 ऑक्टोबर 2025 श्रद्धा भक्ती आणि संगीताचा सुंदर संगम असलेल्या तालविकास पखवाज वारकरी गुरुकुलचा उद्घाटन सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला। या प्रसंगी पद्मश्री तालयोगी पंडित सुरेशजी तळवलकर, डॉक्टर रामकृष्ण दासजी महाराज लहिवतकर, आचार्य श्री तुषारजी भोसले, हरिभक्तपरायण संजयनाना महाराज धोंडगे, हरिभक्तपरायण विश्वनाथजी महाराज वारिंगे आदी मान्यवरांच्या हस्ते गुरुकुलचे उद्घाटन करण्यात आले। या कार्यक्रमाची सुरुवात 108 मृदुंग वादनाने श्री रामकृष्ण हरी आज नवचैतन्य या संकल्पनेतून करण्यात आली। त्यानंतर भव्य संगीत, हरिपाठ, कीर्तन सोहळा, पखवाज वादन, मृदंग संकीर्तन आणि भजन संध्या अशा विविध कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झाले। गुरुकुलची वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना म्हणजे येथे विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबत आध्यात्मिक शिक्षण दिले जाते। भजन, हरिपाठ, श्रीमद भगवद्गीता, टाळ, मृदंग वादन असे सांप्रदायिक धडे देऊन संस्कारयुक्त शिक्षणावर भर दिला जातो। या अभिनव उपक्रमाचे संस्थापक अध्यक्ष पखवाज अलंकार श्री विकास महाराज बेलुकर यांनी सर्व मान्यवरांचे आणि उपस्थित भाविकांचे आभार मानले। गुरुकुल रामायणाचार्य हरिभक्तपरायण कैलासजी महाराज तांबे यांचे मार्गदर्शन लाभते आहे। रामकृष्ण हरी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी तालविकास वारकरी गुरुकुल, पखवाज वारकरी गुरुकुलाचं आज पद्मश्री तालयोगी पंडित सुरेशजी तळवलकर गुरुजी, तसेच आचार्य तुषारजी भोसले, कैलासदादा घुले, माझे गुरुजी अशोकजी महाराज पांचाळ गुरुजी या सर्वांच्या हस्ते, कीर्तन केसरी संजयनाना धोंडगे महाराज, विश्वनाथजी महाराज वारिंगे बाबा या सर्वांच्या मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे। या ठिकाणी तालविकास पखवाज वारकरी गुरुकुलाचं वैशिष्ट्य 1 मिनिटात मी सांगतो। या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटकपासून विद्यार्थी या ठिकाणी निवासी व्यवस्थेत आहेत। या ठिकाणी शालेय शिक्षणासोबत आध्यात्मिक शिक्षण आपण विद्यार्थ्यांना देतो। त्यामध्ये मुख्य म्हणजे पखवाजाचं शिक्षण आपण या ठिकाणी त्याच्यामध्ये PhD पर्यंत सगळं आपण शिक्षण देतो। शास्त्र आणि वारकरी, परंपरा आणि नवता ह्या पद्धतीने या ठिकाणी आम्हाला आमचे स्नेही शिवाजी भाऊ कापसे, तसेच सर्व तळवाडे ग्रामस्थ, त्र्यंबकेश्वर ग्रामस्थ असतील, या सर्वांचं आम्हाला अनमोल सहकार्य असतं। ऊर्जा हे सर्व देतात म्हणून हे कार्य शक्य होतं। माझ्याकडे या ठिकाणी 150 विद्यार्थी निवासी व्यवस्थेसोबत या ठिकाणी राहतात, म्हणजे निवासी राहून ते शालेय शिक्षण या ठिकाणी घेतात। त्यांचं लालन पालन आम्ही या ठिकाणी करतो। आईवडील म्हणून काही अनाथ विद्यार्थी या गुरुकुलमध्ये शिकतात, काही सनातही विद्यार्थी या ठिकाणी शिकतात, गोरगरिबाचे विद्यार्थी आम्ही या ठिकाणी शिकवतो। आणि वारकरी संप्रदायाचं कार्य पुढे नेण्यासाठी आमचा हा प्रयत्न निश्चित असेल। यासाठी विश्वमाऊली ज्ञानोबाराय, विश्वगुरू त्र्यंबकेश्वर भगवान आणि विश्वगुरू निवृत्तीनाथ दादा यांचे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहो ही सदिच्छा व्यक्त करतो। याच्यानंतर 2 मिनिटं आमचे शिवाजी भाऊ बोलतील। आज या ठिकाणी या तालविकास गुरुकुल याच्या ठिकाणी उभारणी झाली। खऱ्या अर्थाने विकास महाराजांचं कार्य हे पुरं महाराष्ट्रामध्ये आहे आणि खऱ्या अर्थाने आज आमच्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी त्यांनी आज या गुरुकुलची उभारणी केली। खरोखर आमच्या तालुक्यातील संपूर्ण गावांना आणि व्यक्तींना विनंती करतो की आपले मुलं या गुरुकुलमध्ये टाकावं आणि त्यांचंसुद्धा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी नाव निघावं अशी मी विकास महाराजांना विनंती करतो। आणि महाराज तुमच्या हातून अशीच या ठिकाणी संप्रदायाची, आमच्या तालुक्याची, संपूर्ण महाराष्ट्राची या ठिकाणी सेवा घडत राहो हीच मी माझ्या कसबे परिवाराच्या वतीने आणि आमच्या शिवसेना त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या वतीने तुम्हाला कोटी कोटी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदासजी, त्र्यंबकेश्वर।